रिपोर्टिंग करायची आहे. हिवाली संघ तसेच बोरपाडा संघ आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. तानाजी स्मृती हिवाली आणि जयप्रमदेव खानपे आणि तानाजी स्मृती हिवाली आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. अगोदरच ग्रुप ए मधून क्वालिफाय होणारा संघ ऋषी डबाचीस बोरपाडा संघ ठरला. हे मेनाचं पारितोषिक दिलं जाते. गणेश पाटील चावेगावचे उद्योजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. तर बोलू आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामन्याला सुरुवात होते. सावे संघाने टॉस जिंकलेला आहे. तर सत्काराकडे आपण बोलूया. आपल्यामध्ये खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सावेगावचे युवा उद्योजक गणेश पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान कव्वाड अंबाडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये केलं जाते. आपण बघू शकता कव्वाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय आणि या स्पर्धेमध्ये गणेश पाटील साहेबांना सन्मानित केले जाते. शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हा सामना सुरू करायचा आहे. पंचांनी आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पंच विजय भुई सर आणि पंच गणेश पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना सुरू होत आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद होताना पहिला हादरा बसतोय या फलंदाजी करणाऱ्या संघाला. संकेत हा बाद होऊन फेलमध्ये परतताना आपण पाहतोय. पहिला हादरा बसतोय या इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला पहिला विकेट बाद होऊन फेलमध्ये परतताना. इथे इम्पॅक्ट कुठेतरी इस्टनच्या बाहेर पंचाने अपील फेटाळून लावलेले आहे. मात्र एक चोटी धाव फलंदाज झाले एक बॅच रूपाने पूर्ण करतात. हॅलो चेक. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ सर. आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. आपल्याला मॅच पाहायला मिळते. आता मात्र लाईटसुद्धा ऑन झाल्यात आणि एक वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये सगळ्यात आधी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. नाणेफेक विन झाली. इथे मात्र टीम चावे संघ आणि निर्णय स्वीकारला गेला. क्षेत्ररक्षणाचं आमंत्रित केले गेले. टीम शिवक्रांती प्रतिष्ठान संघाला इथून मात्र फलंदाजीसाठी आणि फलंदाजी करत असताना आत्तापर्यंत धावा जमवल्या गेल्या. दोन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला
विवेक डोंगरे आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम बोरपाड्याचा हा खेळाडू गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. हो यावेळेस आपण पाहत आहे वेगवान चेंडू होता पण दिशा तितकीच भरकटणारा ही चेंडू. सध्या तरी वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत असताना आणि इथून मात्र एक धाव अंकित होत असताना धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचतीये ती म्हणजे अर्थातच 3 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार विवेक. औलांचा वापर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण जितक्या जोराने किंवा जितक्या ताकदीनं फटका कन्वर्ट केला गेला तितक्या ताकदीनं सध्या तरी क्षेत्ररक्षणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. सिंगलचा खेळ आहे. फार काही जास्ती धावा मिळत नाहीयेत. पुन्हा एकदा एक धाव अंकित होऊन धावफलक 4 या अंकावर. गोलंदाज सय्यार विवेक. पुढचाही बॉल प्रज्वलच्या बॅटमधून निघाला होता हा चेंडू. बाउंड्रीच्या दिशेने धाव घेणारा होईल का सीमारेषा पलीकडे नाही आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय कदाचित अडथळा स्पीड ब्रेकर. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला बाउंड्री लाईनच्या नजदीक जाणारा चेंडू रोखलाय किंवा बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा चेंडू इथे मात्र सध्या तरी रोखला गेलाय. 2 धावा अंकित होतील. धावसंख्या 6 या अंकावर. हर्षद पाटील इथे उपस्थित होतात. वेलकम आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. हर्षद या आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज होतोय विवेक. पुढचा बॉल याही वेळेला पहा अगदी अलगद फक्त दिशा देण्याचं काम. कदाचित मोठा फटका कन्वर्ट करायचा आहे त्यानुसार प्रयत्न सुद्धा चांगल्या पद्धतीने जारी आहेत. प्रयत्नांना साथ मिळत नाही आहे यश मिळत नाही आहे पण प्रयत्न जारी ठेवले गेलेत. अपील करण्याच्या नादामध्ये चेंडू श्रेष्ठांना व्हायचं विसरून गेले की काय. जल्लोष करायचं होता पण लक्ष थोडंसं कमी पाहायला मिळालं. तोपर्यंत धावा पूर्ण केल्या गेल्या. या अंतिम चेंडूवर इथून मात्र 3 षटक संपलं. क्रमांक 1चा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/9 या अंकावर धावफलक. चला गेम स्पीडअप करा. धावसंख्या 1/9 षटक संपल्यानंतर आम्ही पोहोचवलं होतं तुमच्यापर्यंत. टीम मीटिंग नको आहे पण सध्या आपण सक्त ताकीद त्या पद्धतीनं आज फायनल दिवस लास्टचा दिवस सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो. आणि फायनल आपल्याला त्याच वेळेमध्ये योग्य वेळेमध्ये पाहायला मिळणं कुठेतरी गरजेचं आहे. त्या अनुषंगानं आमचे कमिटी मेंबर सातत्याने प्रयत्न करत आहेत पण खेळाडूंचीही त्या पद्धतीने साथ मिळणं कुठेतरी मात्र गरजेची आहे. त्यामुळं आम्ही सातत्याने विनंती करतो की थोडंसं गेम स्पीडअप करा. आपण सध्या तरी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. वीरा स्पोर्ट्स सावे आणि त्याच्या विपक्षात शिवक्रांती प्रतिष्ठान. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल मित कुमार अँड कंपनी विपक्षात MD ग्रुप अनगाव. या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसं 4 षटकांची समाप्ती होईल तशी आपण त्वरित दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्वर्गीय अक्षय राऊत टॉस बॉक्समध्ये आपण इथे मात्र उपस्थित व्हायचं आहे. खूप सारं स्लो क्रिकेट संत गतीने प्रवास करणारं हे क्रिकेट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. स्वरा 11 चावे संघ आपण खूप सारा वेळ खर्च करताय. मजा घेसर आपण द्या त्या पद्धतीने ताकीद. टायमिंग लावलेला आहे या गोष्टीची नोंद घ्या. चला 7 मिनिटं खर्च केली गेली आहेत या षटकाला. गोलंदाज सय्यार. ओहो गॅप इथे मात्र परफेक्टली आहे. बॅक साईडला चेंडू आमच्या ब्लॅक स्क्रीनला सलामी देणारा निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4.
चेंडू आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा प्रज्वल दळवीच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार 4. साधं समजलं गेलं असं मग प्रज्वलला कुठेतरी मात्र पहिल्या षटकामध्ये, पण त्याच्यानंतर कल्पेशला आमंत्रित केल्यानंतर कल्पेशवर कुठेतरी मात्र आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर कूट पडायला सुरुवात झाली आहे. अटॅक इज द बेस्ट वेपन मी सातत्याने म्हणतो, अनेक सिनियर कॉमेंटेटरला आपण इथून मात्र ऐकलंय आणि सध्या तरी तो अटॅक फलंदाजीच्या मार्फत आता मात्र प्रज्वलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पुढचा बॉल थांबा दर्शवला गेलाय. कमबॅक सलग 3 चेंडू 3 चौकार खाल्ल्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर कमबॅक येणं एक चांगलं जिगरा गोलंदाजीचं सध्या तरी नमुना प्रस्थापित करत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय. डॉट बॉल आहे, निर्धावफेकी आहे प्रज्वल दळवीला सध्या तरी थांबा दर्शवणारा हा चेंडू आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या 21-21 या अंकावर स्थिरावत असताना पुढचा बॉल पुरेशा एकदा पहा, टेक्निकल स्ट्रोक होता, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला. कदाचित थोडंसं फुटवर्क किंवा थोडंसं जजमेंट चुकलं गेलं आणि त्या अनुषंगानं हातात आलेला चेंडू येथे मात्र निसटलाय. झील सोडलाय कोणाचा, जीवनदान दिलं गेलंय कोणाला, तर प्रज्वल दळवी सारख्या फलंदाजाला. जेव्हा जेव्हा अशा खेळाडूंना जीवनदान दिलं जातं त्याचं उत्तर सातत्यानं किती भयानक प्रमाणे दिलं जातं याचं उत्तम उदाहरण कालच्या दिवसामध्ये वैभवच्या मार्फत आपण इथून मात्र पाहिलं. कवाड अंबाडी असोसिएशनचे उपाध्यक्ष बिंदा जिलसने इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रशांतजी दळवी इथे उपस्थित होत आहेत, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्यासमवेत अनेक मान्यवर आहेत, आपलंही हार्दिक स्वागत. महाराष्ट्र पोलीस आणि उत्कृष्ट कुस्तीपट्टू अर्थातच शत्रुघ्नाजी भोईर इथे उपस्थित होत आहेत. त्याच्यानंतर मी जरूर तुमच्यापर्यंत एक एक नावं पोहोचवत जाईल. एक जावी ते मात्र मी इथे. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर कोलिवलीवरून वरून जर का आपण विचार केला तर अर्थातच आपल्याला इथे मात्र अगदी दुपारच्या 17पासून आम्ही इथे मात्र पाहतोय. कुमार याला सुद्धा पाहिलंय, तोही इथे मात्र खूप सारा वेळ उपस्थित आहेत. काही जण आमचे वेडेगावावरून इथे उपस्थित झाले आहेत. सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लेग बाईकच्या स्वरूपात अंतिम चेंडूवर एक धाव अंकित होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि धावफलक पुढे सरसावलं ते म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 23 या अंकावर धावफलक. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल बीच स्पोर्ट्स कवाड आणि त्याच्या विपक्षात 2 हात करत असताना MD ग्रुप अनगाव. या 2 संघांमधील नेक्स्ट लढत पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हे 2 षटक जसे संपले की आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. अनिकेतला आणले गेले. आपण पाहताय षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता महत्त्वाचं षटक आहे. 20-20 असताना 19वं षटक आणि 50-50 असताना 49वं षटक ज्या पद्धतीनं महत्त्वाचं असतं त्याच पद्धतीनं सध्या तरी 3रं षटक 4 षटकांचा विचार करता खूप सारं महत्त्वाचं षटक आपण इथून मात्र पाहताय. थांबा दर्शवला गेलाय अनिकेतच्या मार्फत या चेंडूवर आपण पाहताय. चला अनिकेत आपण करूया थोडंसं गेम स्पीडअप. इथून मात्र गोलंदाज अनिकेत तयार. पहिलाच बॉल आहे, आयुषच्या बॅटमधून हा चेंडू निघालाय. फटका फसलाय की काय? फसला होता
क्षेत्ररक्षकांनी कदाचित क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून धरती मातेला दान होणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. सिंगल इथून मात्र अंकित होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या सिंगलच्या बढतीनं 24. प्रज्वल दळवीला जितकंच जास्त वेळ स्ट्राईकला राहील तोपर्यंत किंवा तिथपर्यंत धावसंख्येचा जो स्तर आहे तो कदाचित उंचवताना आपल्याला पाहायला मिळेल. आधीच्या षटकामधली आपण फलंदाजी इथून मात्र पाहिली आहे. आता मात्र आयुषनं त्याचं काम पूर्ण केले गेले. एक धाव पळून पूर्ण केली गेली आणि प्रज्वल दळवीला स्ट्राईकला आणण्याचं काम आता मात्र करत असताना पुढचा बॉल आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिलं गेलं होतं चेंडूला. पाहताना चेंडू कदाचित उशीर झालाय इथून मात्र क्षेत्ररक्षकाकडून त्रास उद्भवला जरी गेला असला वेळ मिळाला होता. त्या वेळामध्ये प्रज्वलनं आणि आयुषने केला गेलाय फायदा आणि धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. इथे मात्र 2. धावसंख्या 26. आवेश आहे. आवेशला आपण इथून मात्र पाहताय. प्रज्वल आणि आवेश जर विचार केला तर एकाच संघामधून ग्रामीण संघाकरिता प्रमोट होणारे हे नावं आहेत. धोंडा वडवली गावातून प्रमोट होणारे नावं आहेत आणि खूप सारी ही 2 नावं टेनिस क्रिकेट विश्वजगतामध्ये चर्चेत असणारी नावं आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. मी प्रज्वल दळवीचं कालचंही उदाहरण तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं, जरूर पोचवीन. फुल टॉस होता इथे मात्र फुल टोल वसूल करणं गरजेचं होतं. स्क्वेअर लेग पंचांचं एक हात हवेमध्ये येताना पाहायला मिळाला. म्हणजे इथे मात्र नो बॉलचा इशारा पंचांनी सध्या तरी इथे मात्र दर्शवलं गेलं आहे. एक धाव नो बॉलची अंकित होईल आणि धावसंख्या एकेरी धावेने 27 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. मोनिश पाटील आमचे साथी समालोचक इथे मात्र उपस्थित होत असताना वेलकम, सुस्वागतम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल गॅप केला आहे. गॅपमधून ऑन साईडला चेंडूवर ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक 1 चेंडू कलेक्ट करण्याकरिता पोहोचले असताना एका क्षेत्ररक्षकाला सध्या तरी यश प्राप्त होत असताना आपण पाहिलं वेळ होता फ्री हिटच्या चेंडूवर आणि तोपर्यंत धावा इथे मात्र पूर्ण होत असताना धावसंख्या 29. खूप वेळ चेंडू हवेमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. 1 बाउन्स क्लिअर करतोय, निघून जातोय चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे, फेकून देतात इथे मात्र चौकार. 4 धावा. चौकार पाहायला मिळालाय. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 33 या अंकावर धावफलक. 4 षटकांचं सत्र आहे. ॲटलिस्ट 40 धावसंख्येपर्यंत धावफलक पोहोचणं गरजेचं आहे. 4 षटकांचा विचार करता 40 हा फायटिंग स्कोर आपण सातत्याने मनामध्ये बांधत आलोय आणि तिथपर्यंत कुठेतरी पोहोचणं गरजेचं आहे. पावलांचा वापर करून पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली गेली, बॅक साईडला जाणारा हा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल, कारण टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी धारण केली गेली चेंडूनी आणि तदनंतर बॅटच्या कडा होतं त्याचा स्पर्श सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅक साईडला निघून जाणारा हा चेंडू. एकच धाव. धावसंख्या 34. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने खेळ. क्षेत्ररक्षक पोहोचायला उशीर की चेंडू प्रथम जाईल. चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. अंतिम चेंडूवरही चौकार. 4. ढगात हे गीत आपण जरी इथून मात्र ऐकलं पण एकंदरीत जर का आपण बघितलं तर अजूनही एकही चेंडू ढगामध्ये जाताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार नाहीये. शेवटच्या अंतिम 1 षटकाचा खेळ इथून मात्र शेष जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या
अंतिम चेंडूवर चौकार आल्यानंतर जाऊन पोहोचत असताना 38-38 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. दोन्हीही संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. फक्त काही तासांचा खेळ इथे मात्र बाकी आहे आणि कुठला संघ इथे मात्र प्रथम क्रमांकाची ही ट्रॉफी कवाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याची ट्रॉफी ही उचलताना पाहायला मिळणार. काही तासांचा खेळ बाकी आहे. येणारे काही तास आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. इथून मात्र कवाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 2025 हा तरार. नवीन गोलंदाज जतीनला आपण इथून मात्र पाहत आहे. मी आधी म्हटलं की यंग खेळाडू आहे, नवीन खेळाडू आहे आणि पारिवली संघाकडून सातत्यानं प्रमोट होताना याला आपण इथून मात्र पाहिलं आहे. आणि आज मात्र या मॅचचं कॅप्टन पद तरी इथून मात्र भूषवलं आहे. इतक्या कमी वयात इथपर्यंत पोचणं एक चांगल्या लेवलची स्पर्धा आणि त्यामध्ये कॅप्टन पद भूषणं इतकं सोपं नसतं. सध्या तरी भूषवत असताना अंतिम षटक हाताळण्याकरिता आमंत्रित केले गेलं होतं आणि पहिल्याच बॉलवर इथे मात्र विकेटचं पतन होत असताना झेलबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. चांगले गीत DJ प्रवीणच्या मार्फत आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. फलंदाज बाद होताना प्रज्वल आपल्याला पाहायला मिळाला. महत्त्वाचा गडी, महत्त्वाचा फलंदाज, वैयक्तिक 27 धावसंख्येची खेळी इथून मात्र साकारत असताना आणि एक चांगली पारी खेळत असताना आता मात्र मैदान सोडताना पाहायला मिळतोय. त्याची जागा भरून काढण्याकरिता नवीन फलंदाज इथून मात्र दखल होत असताना आपण पाहत आहे. अक्षय प्रथमेश ताळगे यांच्याकडून आमच्याकडे आधीच पारितोषिक कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झाले. इथून मात्र अक्षयने सलग 3 चेंडू 3 षटकार जर का ठोकले तर इथून मात्र प्रथमेशजी थाळके यांच्याकडून 500 रुपये रोख पारितोषिक जे की आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे मात्र जमा होताना पाहायला मिळत आहे. प्रथमेश आत्ताच आपण पाहत आहे अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रथमेश पाहूयात कशा पद्धतीने कामगिरी करेल. आत्तापर्यंत अंतिम षटकातील 1 चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू अजूनही त्याच्याकडे आहेत. आल्या आल्या इथे मात्र करारी प्रहार करायचा विचार मनामध्ये आणला गेला आहे. क्रीज तर सोडली गेली आहे. इथून मात्र अक्षयकडून आणि काय घडतं आहे टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध तर करूयात त्याचा इथे मात्र वापर. पंचांनी तर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे पण सॉफ्ट सिग्नल मैदानाच्या आतमधून बाद असा असणार आहे. पण पाहूयात ओमसाई मूवीजची आमची टेक्निकल टीम इथे उपस्थित आहे. 4 ते 5 कॅमेऱ्याने ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करत असताना प्रत्येक गोष्टीची पूर्तता इथून केली जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी करत असताना आपण इथून मात्र पाहाल काय वर्क आहे. आणि फलंदाज बाद असणार आहे. फलंदाजाला परतावा लागेल अक्षयला धावबादच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला. थँक्यू. गरज नव्हती. एकंदरीत जर का आपण बघितलं तर चेंडू कलेक्ट झाल्यानंतर इथे यायला किती वेळ लागेल हा अंदाज बांधणं कुठेतरी गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरी धाव घेणं कुठेतरी मात्र गरजेचं असतं. कदाचित अंदाज चुकला गेला असावा आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये असताना इथून मात्र इथे मात्र आपल्याला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशाल हा आपण शेलार गावाचा खेळाडू पाहतोय. जय बजरंग शेलार हम बडे नाही आहे हमारे पीछे जो ताकद कडी आहे वो बडी आहे. अर्थातच जय बजरंग शेलार संघाकडून आपण खेळताना निशेनला खूप सारं इथे मात्र पाहिलं आहे. तोचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सिंगल मिळती आहे. डबलच्या प्रयत्नामध्ये होता पण नाही आहे. मी जय बजरंग शेलार संघाचा सातत्यानं उल्लेख करतो की फक्त आणि फक्त क्रिकेट खेळत नाही आहेत तर क्रिकेटच्या बरोबर समाजसेवेमध्येही खूप सारा महत्त्वाचा वाटा या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. वाटसरूंकरिता पाणपोई असू द्या, आधार कार्ड पॅन कार्डचं वाटप असू द्या, आरोग्याच्या बाबतीत आरोग्य शिबिर असू द्या, सातत्यानं जय बजरंग शेलार संघ करताना आपण पाहिले आणि त्याच जय बजरंग शेलार संघाचा खेळाडू निशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं गेम स्पीडअप करा. स्लो गेम होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट थोडंसं स्लो होताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू संपतायत 3. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना ती म्हणजे 40 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल आहे डावकुरे आताच्या फलंदाजाकरिता. सिंगल अंकित होते. डबलच्या प्रयत्नामध्ये जारी केला गेला आहे आणि इथे मात्र निर्णय चुकण्याची शक्यता होती. कलेक्शन नशीब प्रॉपर
झालं आणि त्याच्यानंतर थोडंसं कमी वेळाचं झालं, अन्यथा कदाचित पुनश्च एकदा रनआउटची विकेट आवेशची त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती. एका धावेत समाधान मानत असताना धावसंख्या 41-41 या अंकावर फलक. चेंडू संपतायत आत्तापर्यंत 4, शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथून मात्र शेष राहत असताना नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते मी स्पोर्ट्स कवाड आणि त्याच्या विपक्षात MD अनगाव या 2 संघांमध्ये लढत होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सय्या थोडासा कन्फ्यूज बॅटरी पाहायला मिळाला की चेंडू एक्झॅक्टली गेलाय कुठे. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल मी स्पोर्ट्स कवड आणि MD ग्रुप अनगाव. निलेश जाधव गुरव यांचा हा संघ आणि MD ग्रुपचा विचार केला आपण तर नितीनभाई जोशी यांचा हा संघ आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. चला बोट टीम कॅप्टन्स आपण नाणेफेक कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. MD अनगाव संघाचे कर्णधार पोहोचलेत. मी स्पोर्ट्स कवाड आपलाही कर्णधार आपण पाठवून द्यायचा आहे. तटीआट सर्कलच्या आतमध्ये क्षेत्रक्षण आपण पाहत आहे आणि एक धावाकरिता होणारी ही लढत आपण इथून मात्र पाहिली. बाद होताना पाहायला मिळाला फलंदाज म्हणजे इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव ग्राह्य धरली जाईल. एकेरी धावसंख्येच्या बढतीनं धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते 43. विजयाकरिता 44 धावसंख्येचं आव्हान आहे. 44 धावसंख्येचं आव्हान पार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया चेंज. जॉईन होतील मोनिश पाटील आणि टॉस बॉक्समध्ये तुमच्या समोर जॉईन होतील सुभाष धुमाळ सर. मी स्पोर्ट्स कवाड विपक्ष MD ग्रुप अनगाव या 2 संघामधील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल आणि टॉससाठी विनंती करेन चावेगावचे उद्योगपती गणेश पाटील साहेबांना की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. अनगाव संघाने एका बाजूला 2 सामने केलेले आहेत, एक विजय एक पराभव. तर मी स्पोर्ट्स कव्हर संघाने दोन्ही सामने जिंकलेले आहेत. तर टॉस केला जातो या MD ग्रुप संघाने एक कॉल करतोय. कव्वार अंबाडी कॉल आहे आणि कव्वार अंबाडी चाललेलं आहे. तर टॉस जिंकलेला MD ग्रुप अनगाव संघाने मान्यवरांना विनंती असली पण व्यापाऱ्याची सोडवायची आहे. टॉस आपण जिंकले नक्कीच 2 सामने आपण केलेले आहेत त्याच्यामध्ये एक विजय एक पराभव हे चित्र पाहायला मिळालं आहे. हा सामना नक्कीच महत्त्वाचा असणार आहे. तर हा टॉस जो होता तो आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता का? हो महत्त्वाचा होता आणि महत्त्वाचा टॉस आपण जिंकला तर महत्त्वाचा टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोरील संघाने सलग 2 सामने जिंकलेत. नक्कीच या संघाचं होम ग्राउंड देखील आहे आणि होम ग्राउंड ॲडव्हान्टेज त्यांना असणार आहे. तर या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी आम्ही धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि इथून कुठले गोलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? भावेश आहे, वैभव आहे, विशाल आहे. ॲज अ कॅप्टन तुझा रोल संघामध्ये काय असेल? सर्व आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. मी स्पोर्ट्स कव्हर संघाने एक चांगली कामगिरी आपण केलेली आहे. 2 सामने सलग आपण जिंकले आहेत. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस जर आपण जिंकला तर आपला निर्णय कसता? क्षेत्ररक्षण. मात्र आता आपल्या मनाच्या विरुद्ध घडलं. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट माइंडमध्ये असेल निर्धारित 4 षटकामध्ये ज्या टार्गेटपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? टार्गेट तर तसा फिक्स नाही तरी पण आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तुमच्या संघाने चांगलं परफॉर्मन्स केले. 2 सामने आपण जिंकल्यात आणि संघाच्या विजयामध्ये कॅप्टन लेटिंग पण चांगली कामगिरी राहिलेली आहे. या सामन्यामध्ये नक्कीच कशा प्रकारे आपण पाहत आहेत कारण 2 सामने आपल्याला जिंकलेले आहेत. हा सामना पण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. सर्व टीमने 100% देवा हीच माझी नम्र. आपल्या संघाला देखील मित्रांनो टॉस केला गेले. MD ग्रुप अनगाव संघाने टॉस जिंकले. प्रथम गोलंदाजी स्वीकारले. मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सर आमच्या कॉम बॉक्समध्ये ते सज्ज आहेत आमचे सगळे समोरचे मोनिश पाटील. त्रेसष्ट 53 क्रमांकाचा जो टेम्पो नक्कीच मध्ये पार्क गेलेला आहे. आपण पार्किंग झोनमध्ये तो पार करायचा आहे कारण त्याच्यामुळे अडथळा निर्माण झालेला आहे. एक सूचना
चालकाला असेल की आपण तो टेम्पो तिथून हटवायचा आहे. बॅक टू कॉम्बॉक्स. चेक चेक. हॅलो चेक. हॅलो. चेक. दरम्यान लेजंडरी खेळाडू सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब पालखण्याचे हे व्यक्तिमत्व यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण मॅचकडे वळत आहोत. कवाडती अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 2025 हे फॉर्मॅट आपण सध्या पाहतोय. सीझन 2 आहे आणि सीझन 2 मध्ये आपल्या सर्वांचं जमलेल्या सगळ्या प्रेक्षक वर्गांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आजचा दुसरा दिवस आणि आजचा फायनल डे आपण या स्पर्धेचा पाहतोय. चालू असलेली मॅच एका बाजूने विरास्पोर्ट सावे आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवक्रांती प्रतिष्ठान या दोन संघांना पाहतोय. ओ बॅट चेंज लागली यावेळेस. क्षेत्ररक्षक पोहोचले होते पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर दूर राहिला बॉल त्यांचा पासनं आणि त्याच्यामुळे धावफलकावरती कंप्लीट केली जाईल. ओपनिंग पेअर्समध्ये जर बघितलं गेलं तर अभिनय पाटील आणि त्याच्या समूहात जतीन माळी. ओ फुल टॉस केल्या प्रज्वलच्या माध्यमातून. आता उंचीवरती बॉल आहे पुन्हा आणि त्यानंतर धावफलकावरती 2 धावा इझिली कंप्लीट केल्या. विरास्पोर्ट सावे संघाचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये आय थिंक सो ते तिसरी मॅच खेळत आहेत. या स्पंचांचा इशारा इट्स नो बॉल भीमच्या स्वरूपामध्ये. आणि टोटल धावा जर बघितल्या गेल्या तर 3 या आकड्यावरती आणि धावफलकावरती वाढतात जाऊन पोहोचला गेल्या 4. प्रज्वल दळवी मॅन फ्रॉम धोंडा व डवली या संघाच्या खेळाडूला आपण खेळताना पाहतोय. आणि आता फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल इनसाइड आउट खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, जज करतील जरूर. कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न चांगले केले पण कॅच पूर्ण केली असते तरी देखील विकेट मिळाला नसता कारण की फ्री हिटचा बॉल होता. आणि आता 2 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात आणि या 2 धावेचा मदतीनं धावफलकावरती 44चा रनचेस सध्या आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आहे आणि 44च्या रनचेसमध्ये धावा फलकावरती आतापर्यंत टोटल 6. ऑन साइडला मोठा फटका पाहायला मिळेल की का. बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे 1 टप्पा अखेरीस धावा 4. असा मदतीनं धावफलकावरती धावा 10 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. 44 पाठलाग त्यामुळे 11.00चा ॲव्हरेज आहे. आणि बघा पहिल्या 4 चेंडूंमध्ये प्रज्वल दळवीच्या अगेन्स्ट या धावा आल्या 10. त्यामुळे समोरच्या संघातील प्रमुख गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट जेव्हा पण धावा येतील मग येणाऱ्या सेकंड ओव्हर थर्ड ओव्हरमध्ये थोडासा वेगळा दबाव असेल. जतीन सध्या स्ट्रायकर एंडवर. आता रिव्हर्स अटेम्प्ट करायचं आहे. प्रॉपर टायमिंग आणि बॉल चाललाय थर्ड मॅनला सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक येणारा हा जतीनच्या बॅटमधनं दुसरा चौकार. बघा या मॅचमध्ये तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट जरूर पाहायला मिळेल की दोन्ही संघ जे आहेत ते 2-2 मॅच पराभूत झालेत. त्यामुळे ही मॅच दोन्ही संघांकरिता खूप इम्पॉर्टंट आहे कारण की मग तुम्ही 2 मॅच इकडनं आणखी जिंकतायत तर मग तुम्हाला क्वालिफाय होण्याचे चान्सेस 50-50 जरूर कारण की बॉल आउटचा ऑप्शन देखील आपल्या या स्पर्धेमध्ये आहे. ऑन साइडला खेळायचं मिडल ऑफ द बॅट मिड विकेट बॉन्ड लाईनच्या पलीकडे हा जतीनच्या बॅटमधनं येणारा आणखी एक धमाकेदार फटका. वा भाई वा.
पलीकडे आणि आता जसा ओव्हर पिच बॉल होता लॉफ्ट केलं आणि मिड विकेट बॉन्ड लाईनचा बाहेर 6 धाबींकरिता पाठवला गेला आणि त्याच्या मदतीनं पहिला षटकातील चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 5 आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 18 आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल ऑफ समचा बाहेर आहे. पंचांचा इशारा येतो डॉट बॉलची समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावांचं करेक्शन आपण करूयात. धावा 18 धावा आहेत. 3 चौकार आले होते. सुपर बॅटिंग खरं तर गुणवत्ता दाखवली आणि त्याच्या मदतीने धाव फलकावरती टोटल धावांचा फलकावरती बघितला गेला तर 3 चौकार होते आणि त्याच्या मदतीनं 18 धावा आहेत. म्हटलं होतं ना की बघा तुम्हाला 11.00च्या ॲव्हरेजने पळायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही पहिल्या षटकामध्ये 11 धावा बनवल्या गेल्यात. त्यामुळे आता जर बघितलं गेलं इकडनं इक्वेशन तर येणारे 18 चेंडू आणि 26 धावा बनवायचे आहेत आणि रिक्वायर्ड रन आता घसरताना दिसेल. 8.67 जे 11चं होतं ते 8.67 थोडं घसरलं गेलं. त्यामुळे आता इकडनं डिफिकल्टीज नसतील. पण मी म्हणेन की विरासपूर चावे संघाने आपले विकेट गमावले गेले तर मग डिफिकल्टीज येऊ शकतात. पण अभिनय पाटील मैदानामध्ये आहेत, ठाऊक आहे त्यांना की मॅचला कसं पुढे घेऊन जायचं आणि अशा सिच्युएशनमध्ये डबल सिंगलवरती कशा पद्धतीने खेळायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा अनुभव दाखवावा लागेल आणि अभिनय पाटीलकडे अशा प्रकारचा मॅचचा एक्सपिरियन्स जरूर आहे. सॉफ्ट हँडलने खेळलेत. आवेश भुईर बॉलिंग ट्रॅकवरती आपण सध्या पाहतोय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉल आलाय. आता रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं. एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेवरती धाव फलक जर बघितला गेला, फाईन खेळले होते खरं तर. शफल केला होता आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न केला आणि तिकडे एक सिंगल धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतात देखील जाऊन पोहोचला गेल्या 20 आकड्यावरती. सध्याची परिस्थिती जर बघितली गेली प्रथमेश तर मी म्हणेन की टीम शिवक्रांती प्रतिष्ठान संघाला खूप जास्त एफर्ट्स टाकायचे आहेत. स्पेशली तुम्हाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, कारण की विकेट एकमेव अशी गोष्ट आहे की जे समोरच्या संघाच्या बॅटिंग ऑर्डरवरती दबाव आणेल. अभिनय पाटील मिस टाइम स्ट्रोक खेळलेत, टॉप एज लागली आहे. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक कुठे राहिले? यष्टीरक्षक जर बघितलं गेलं तर तिथपर्यंत पोहोचले नव्हते, कारण की पाय जे आहेत ते स्लिप झाले त्यांचे. पण फाईन लेगच्या खेळाडूचा स्टार्ट घेणं गरजेचं होतं. त्याने स्टार्ट मिळवला असता तर कदाचित पोहोचले असते, पण आता नाही पोचू शकले आणि त्याच्याच मदतीनं जर बघितलं गेलं तर विकेट मिळवण्याची शक्यता जरूर होती, पण ती गमावली गेली आणि त्याच्यामुळे धाव फलकावरती धाव बनवल्या गेल्या. त्यामध्येच एक आणि एका धावेच्या मदतीनं 21 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. थोडंसं अभिनयचा जर बघितला गेला तर कुठेतरी आपला कंट्रोल सोडला होता, ज्या सिंगल डबलवरती खेळत होता आणि त्यांना देखील ठाऊक आहे की एखादा मोठा फटका गरजेचा आहे आणि त्या प्रयत्नामध्ये होत आहे. पण बॅटवरती बॉल वरती लागला, टप्पा पडल्यानंतर खूप जास्त उसळी घेतली आणि बॅटचा वेग जर बघितला तर आणखी जास्त फ्लोने गेला, त्याच्यामुळे कनेक्शन चांगलं नव्हतं झालेलं, पण जीवनदान मिळालं. आता इथे पहा, सरळ बॅटने खेळायचं आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे, कॅच कंप्लीट केली जाईल आणि धक्का क्रमांक पहिला. हा ब्रेक थ्रू मिळताना पहिल्या क्रमांकाचा जतीन माळी माघारी आता परततील.
21 आकडावरती आणि आता पहिला ब्रेक थ्रू मिळाला 5व्या चेंडूवरती. आवेशची गोलंदाजी जर बघितली गेली तर आवेश खूप कमीदा असं विकेटलेस जाताना पाहिलं. गोलंदाजी चांगली आहे, बॉलिंग ॲक्शन चांगली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रथमेश काय असते तर टप्पे. आणि आवेशकडे काय क्षमता आहे तर एका टप्प्यावरून आवेश बॉल लेग कटर देखील करतो आणि ऑफ कट देखील करतो आणि ही त्याची स्ट्रेंथ राहिली की एकाच टप्प्यावरून दोन्ही कट टाकतो. आणि त्याची बॉलिंग ॲक्शन जर बघितली गेली तर जो त्याचा रिलीजिंग पॉईंट आहे तो फार लवकर पिक करता येत नाही बॅटरला, कारण की रिलीजिंग पॉईंट बघा त्याचा अगदी सेम आहे. लेग कटर देखील सेम येतो आणि ऑफ कटर देखील सेम येतो. त्याच्यामुळे कधी कधी बॅटर त्याचा अगेन्स्ट फसत असतात आणि तेच पाहायला मिळालं. पहिला विकेट आला आणि आता क्रमांक 3 वर बॅटिंग ऑर्डरवरती अनिकेत. हवेमध्ये उंचीवरती बॉल राहिला. आता आवेशला आणखी एक सफलता जरूर मिळेल आणि हा दुसरा धक्का आहे. या षटकामध्ये सफलता मिळाली आवेशला जरूर आणि मॅच मध्ये देखील कमबॅक पाहायला मिळेल. दरम्यान माही ॲक्रेलिकचे प्रोप्रायटर सन्मान्य आदरणीय माही नौबत्ते यांचा इथे शुभागमन झाला. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा, या असोसिएशनच्या माध्यमातून आपण कालपासून आपण पाहतोय आपल्या या व्यासपीठावरती अनेक सारे लेजंडरी क्रिकेट्सला आमंत्रित केलं होतं आणि त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान, शाही सन्मान करतोय. खरं तर लेजंड खेळाडूंचा आपण सन्मान करणं गरजेचं आहे. मी बिंदास्ताना विनंती करेन की आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब हे उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान कंप्लीट करूयात. खरं तर खूप वर्ष या क्रिकेटला देताना आपण त्यांना पाहिलं अनेक वर्षांपासून आणि आजही 40+ त्यांना आपण खेळताना पाहतोय आणि त्यांचा आपण या व्यासपीठावरनं शाही सन्मान, स्वागत सत्कार कंप्लीट करत आहोत. आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर तुम्हाला येणाऱ्या या स्पर्धेमध्ये म्हणजे मेगा फायनलपर्यंत तुम्हाला अनेक सारे लेजंडरी खेळाडू या स्पर्धेला भेट देताना दिसतील. हा पहा, आपण पाहू शकाल. धावफलकावरती धावा 21. वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. अंपायरच्या माध्यमातून तोच इशारा आपल्यापर्यंत पोहोचत होता. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 घेऊन प्रितेश. पहिला बॉल खोलवर टप्पासा वेगाने हाताळला होता बॉल. खरं तर लोवर फुल टॉस होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. धाव जाऊन पोहोचली गेली 22 आकड्यावरती जाऊन पोहोचतात धावा. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. मॅच आता मी म्हणेन की इक्वल आली आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर टीम विरा स्पोर्ट्स सावे संघाने कमबॅक केला होता. या मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचे प्रयत्न केले होते, पण दुसऱ्या षटकामध्ये आवेश भोईरने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याचं संपूर्ण षटक पहा, त्याने जास्त रूम नाही क्रिएट करून दिली. कारण की बघा, पहिल्या चेंडूवरती जर बघितलं गेलं अभिनय पाटीलने जेव्हा फेस केला तो देखील विकेटची संधी तिथे देखील निर्माण झालेली मिस टाइम स्ट्रोक होता, पण कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल, मग डॉट बॉल, मग आणखी एक सिंगल, मग पुन्हा सिंगल पाहायला मिळाली आणि लगातार 2 विकेट घेतले शेवटच्या अंतिम चेंडूवरती आणि 3 धावा देऊन त्याने 2 विकेट मिळवले. त्यामुळे या मॅचमध्ये जिवंत राहण्याचे प्रयत्न त्याचे आता चालू आहेत. आणि आता प्रितेशला आणलाय षटक क्रमांक 3 घेऊन, जे पेनल्टीमेट षटक आहे. इथे कळेल की आता मॅच कुठे वळतीये. कल्पेश ये नहीं रुकने वाले भाई, इसको रुकाना है तो कुछ ज्यादा एफर्ट्स डालने पड़ेंगे. ओवर पिच गेंद थी और सीधा लॉफ्ट कर दिया बॉन्ड लाइन के बाहर. 6 रन. का फटका होता कल्पेश गरदमान फ्रॉम वेडेगावचा हा खेळाडू आणि खरं तर आयकॉन खेळाडू आहे या संघाचा आणि आयकॉनिक खेळ दाखवतोय सध्या मैदानामध्ये. पहिलाच बॉल होता आणि पहिला चेंडू फेस करताना लॉफ्टेड स्ट्रोक. दरम्यान सन्माननीय किरणजी गुरव साहेब यांचा इथे शुभागमन होत आहे. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 10 मध्ये आता बनवायच्या 16 धावा. मॅच जवळ आली. आता एक मोठा फटका आणि त्यानंतर मॅचची सिच्युएशन बदलली.
कल्पेश गरजचा इम्पॅक्ट खूप सारा करेल या मॅचमध्ये. कल्पेशचा विकेट फार महत्वाचा. पुन्हा एकदा आता शफल केलं होतं आणि त्यानंतर फाईन खेळलेत. बघितलं बॉलला टप्पा पडल्यानंतर उसळी मिळते आणि त्यानंतर हुक केले बॉलला आणि सरळ पाठवलंय फाईन लेग बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील टोटल 6 आणि षटकाराने धावसंख्या फलकावरती 34 34 आकड्यावरती. या खेळाडूची हीच ताकद आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. हुक केलं बॉलला आणि सरळ पाठवलंय फाईन लेगला. जबरदस्त नॉक, सुपर बॅटिंग आणि हीच ताकद आहे कल्पेश गरजची की तो डबल सिंगलवरती फारसा विश्वास नाही करत. त्याचा बॅटमधनं तुम्हाला अशा प्रकारचे स्ट्रोक जरूर पाहायला मिळतील. आणि प्रितेशच्या अगेन्स्ट हे 2 धमाके आणि 2 धमाक्यांवरती या मॅचमध्ये जिवंत राहण्याचा आता इरादे स्पष्ट केले आहेत टीम वीरा स्पोर्ट्स सावे संघाने. ग्रेट नॉक. आता मॅच बनली आहे कारण की इक्वेशन जर विचार केलं तर 9 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. प्रितेश पुन्हा एकदा तयार. पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑफला बॉल आहे आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील. 35 रन्स 35 धावा फलकावर. दुसऱ्या षटकामध्ये असं वाटत होतं की आता मॅचचं सिच्युएशन बदलते. मॅचचं आता चित्र बदलत चाललं आहे कारण की 2 विकेट आले होते आणि टॉप ऑर्डरच्या बॅटरमध्ये जतीन माळी जे चांगली बॅटिंग करत होती ते परतले गेले. अनिकेत आले ज्यांच्यावरती खूप सारी जिम्मेदारी होती. स्पेशली अनिकेत अशा सिच्युएशनमध्ये चांगली बॅटिंग करत असतात ते देखील 0वरती परतले गेले. पण कल्पेशच्या बॅटमधनं आल्या आल्या जे 2 प्रहार पाहिलं त्यामुळे जो ट्रॅक मिळत होता गोलंदाजांना, जो दबाव क्रिएट करत होते संपूर्ण सावरलाय आणि आता गोलंदाजांवरती उलटा दबाव आलाय. अभिनय पाटील आता सध्या स्ट्रायकर एंडवरती. झिडके गावचे हे सुपुत्र आपण पाहतोय. पाठची हलकीशी कडा लागली आणि त्यानंतर फाईन लेगला इनफिल्डला चेंडूला अडवलं जाईल एका सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीनं त्या फलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा फलकावरती आहेत. विजयाकरिता येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 8 धाव्यांची गरज असेल. बॅटिंग ऑर्डरचा जर विचार केला तर पहिल्या डावामध्ये तुम्हाला प्रज्वल दळवीचा ग्रेट नॉक पाहिला. 27 धावा त्याने बनवल्या. पण एक गोष्ट चर्चेत राहिली शिवक्रांती प्रतिष्ठानची की प्रज्वलला सपोर्ट कोणी केला नाही. आवेशचा जर विचार केला त्याने 1 चौकार 3 सिंगल 4 सिंगल या धावा जरूर बनवल्या होत्या. दरम्यान द बेकर्स हेवन यांच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर आपल्याला संपूर्ण स्पर्धेकरिता मॅन ऑफ द मॅचसाठी पेस्ट्रीज आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. भाविश दादांच्या माध्यमातून त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. कवाड नाक्यावरती जर बघितलं गेलं तर द बेकर्स हेवन यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेकरिता जर बघितलं तर संपूर्ण स्पर्धेकरिता पेस्ट्रीज आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या आणि केकची क्वालिटी जर पाहिली तर तुम्हाला अव्वल दर्जाची पाहायला मिळते आणि खूप स्वादिष्ट आणि टेस्टी केक्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे अवेलेबल झालेत. आणि तुम्हाला जर हे स्वादिष्ट केकचा आनंद लुटायचा असेल तर तुम्ही जरूर द बेकर्स हेवन या कवाड नाक्यावरती असलेल्या शॉपमध्ये व्हिजिट करू शकता. भावेश दादांच्या माध्यमातून या संपूर्ण पेस्ट्रीज आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या. सो आपण त्यांचा देखील आभार व्यक्त करू शकता. आणि तुम्हाला फ्रँचायझी जर घ्यायची असेल त्या शॉपची तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर 7888049292 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून फ्रँचायझी देखील त्यांचे मिळवू शकता. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय टोटल 36 आकड्यावरती. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता तेजस पवार लांडले गेले गोलंदाजीवरती आणि विजयाकरिता जर बघितलं तर 6 चेंडू आणि इक्वेशन 8 धाब्यांची गरज आहे. प्रथमेश का वाटतं ही मॅच इकडनं 6-8 कोणाच्या बाजूने जाऊ शकते?
सभ्यनाय पाटील तर आहेत, कल्पेश गरत देखील आहेत, पण मी म्हणेन की या मॅचमध्ये आता गोलंदाजांना समोर कोण आहे हे न पाहता मी पहिल्या 2 ते 3 चेंडूवरती किती एफर्ट्स टाकू शकतो, कारण की पहिले 2 चेंडू हे फार इम्पॉर्टंट आहे. त्या पहिल्या 2 चेंडूवरती प्रथमेश एखादा विकेट किंवा डॉट बॉल जरी आले ना तर मग येणाऱ्या चेंडूमध्ये दबाव वेगळा असेल, पण पहिल्या 2 चेंडूवरती डबल सिंगल, एखादा चौकार, एखादा 6 लागला तर मॅच संपूर्ण विराट स्पोर्ट्स सावे संघाच्या खात्यामध्ये जाताना दिसेल. आणि तेजस पवार खरं तर एक्सप्रेस आहेत, पण ते एक्सप्रेस आता रुलावरती धावेल का? कोशिंबे गावचा हिरो पहिला बॉल वेट केलाय आणि त्यानंतर पंच केलाय. बडे मंच पे ये पंच आणि त्यानंतर 2 धावा इझिली कंप्लीट केल्यात. ही स्ट्रेंथ आहे अभिनयची, चेंडूच्या मेरिटला ओळखलं आणि चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं. आणि तुम्ही जेव्हा पण ऑप्शनच्या बाहेर त्याला रूम क्रिएट करून दिली तर मग तुम्हाला अशा प्रकारचे फटके जरूर पाहायला मिळतील. मग क्लासिकल कव्हर ड्राईव्ह त्याच्याकडे आहेत, कव्हर्सच्या वरती खेळतात, पंच करतात, खूप चांगल्या पद्धतीने लेट कट खेळू शकतात आणि वेगवेगळे फटके त्यांच्याकडे आहे. टेम्परामेंट चांगली आहे खेळाडूची, पण मग त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला गोलंदाजी चांगली करायची असेल मग त्याचा स्टँड ओळखावं लागेल, काय करण्यासाठी तो तयार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा लेट कट पाहिलं होतं, ह्याच गोष्टीचा उल्लेख केला होता की बघा अभिनय चाणाक्ष आहेत, अभिनय चतुर आहे आणि चतुर चालाक अभिनयच्या माध्यमातून हा टेक्निकल खेळ पाहायला मिळतोय. याआधी पंच केलेला आणि म्हटलं होतं की लेट कट करू शकतोय, तरी देखील ऑप्शनच्या बाहेर लेन ठेवली आणि लेट कट केला आणि सरळ धावा, थर्ड मॅनला चौकार. बोला तर यार, पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा फलकावरती जर बघितला गेलं तर 6 आल्या आणि आता विजयाकरिता 4 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. बोला तर यार, पुन्हा एकदा लेट कट केले आणि त्यानंतर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये धाव फलकावरती 1 धाव आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा आता समांतर आहेत, जाऊन पोहोचला गेला 43 आकड्यावरती. सो विजयाकरिता आता एका धावेची गरज आहे. 3 बॉल आणि 3 चेंडूमध्ये एका धावेची गरज रोखली जाईल का? आता फील्ड सेटअप जवळ आलाय, हे कदाचित याआधी करता आलं असतं प्रथमेश, हे आधी होणं गरजेचं होतं, कारण की फील्ड सेटअप जर जवळ असतं तर बॅटरच्या मनामध्ये मग डिफेन्सिव्ह नसतं, मग तुला त्याला अटॅक करायला लागलं असतं. हे प्लॅनिंग्स कधीतरी कदाचित आधी बनवायला गरजेचं होतं. 1 बाउन्स 1 फॉर दी ओव्हर लगेच संपाच्या माध्यमातून आता लेंथमध्ये देखील चेंजेस पाहायला मिळाले. थोडा पाठी ठेवला बॉल आणि स्पेशली काय तर बॉडी लेंथवरती हा बाउन्सर चेंडू हाताळला. आणि तुम्हाला जेव्हा पण अगेन्स्ट बॅटरचा बाउन्सर चेंडू चांगला हाताळायचा आहे, मग बॉडी लेंथवरती तुम्ही हाताळला मग तो सक्सेसफुल आहे. इकडनं विराट स्पोर्ट्स सावे संघ मॅच हरू नाही शकत, पण टाय जरूर होऊ शकते. कालच्या दिवसामध्ये आपण एक टाय मॅच होताना जरूर पाहिली होती आणि आता शिवक्रांती प्रतिष्ठान टाय करण्याच्या प्रयत्नात असेल.